तर मित्रांनो, आज तुम्ही थंबनेल टायटल बघितलं असेल. खूप महत्त्वाचा विषय आहे हा. कारण की आजकाल मला सुद्धा या म्हणजे काही या विषयावरती शॉपमध्ये सध्या खूप क्वेरी येत आहेत आणि पर्सनली मी पण बऱ्याचशा मुलांना खूप साऱ्या बोलतात ना, की एक साइड इफेक्ट होणाऱ्या गोष्टींपासून थोडंसं मी अव्हॉइड करतोय. पण डिटेल त्या काय गोष्टी आहेत ते थोडेसे आज तुमच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत सरांबरोबर. तो टॉपिक जो असणार तो आहे पोलीस भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या महाराष्ट्रातील बोला किंवा ऑल ओव्हर इंडिया यासाठी जी मुलं भरतीसाठी पोलीस भरतीसाठी जातात तर त्यांना त्यांच्या ज्या टेस्ट असतात त्यासाठी त्यांना लागणारे खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या प्रिस्क्राईब केल्या जातात, आज पण केल्या जात आहेत. तर त्यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत. तर आज मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर आज तुमची पहिली ओळख करून देतो. तर डॉक्टर प्रशांत मदने सर, बॉडी बिल्डिंग एज्युकेटर, त्याचबरोबर एक फिटनेस स्वतः एक कोच आहेत. त्यांनी वेल नोन बॉडी बिल्डिंग केली आणि या बाबतीत त्यांच्याकडे बरेच सारे असे जी मुलं आहेत किंवा बोला की पोलिसातले पण काही जे मोठे मोठे अधिकारी आहेत ते त्यांच्याकडे आज माहितीसाठी त्यांच्याकडे येतात. तर थँक्यू सर, परत तुम्ही एकदा आपल्या एका व्हिडिओमध्ये आल्याबद्दल. आणि तर मित्रांनो, तर चला स्टार्ट करूया आजच्या या व्हिडिओला जास्त वेळ न घेता. नमस्कार मित्रांनो, माझा नाव राकेश कदम. तुमचं परत स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खालील बेल आयकॉन बटन आहे तो पण नक्की प्रेस करा, कारण की तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन पहिली मिळत राहील. तसं बरेच दिवस झाले मी सध्या माझ्या शॉपमध्ये अशी पोलीस भरतीसाठी काही मुलं जे आमच्या ते अकॅडमी खूप आहेत आमच्या इथे. म्हणजे मी सध्या तर नवी मुंबई घनसोलीमध्ये आमच्या पोलीस अकॅडमीची मुलं खूप सारी भरतीसाठी येतात. मुली असतात, मुलं असतात. तर बऱ्याचशा वेळेला काय काय मुलं येतात की आम्हाला प्री वर्कआउट पाहिजे. आता आता आमचा शॉप असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टी काही ठेवायला लागतात तिथे. पण कुठेतरी असं वाटतं की त्यांना पण काही गोष्टी आणखी ड्रग्स मध्ये पण काही प्रिस्क्राईब केल्या गेल्या आहेत. तर कुणाला कुणाला काही जे IV फॉर्म मध्ये ते पण प्रिस्क्राईब केले आहेत. तर तुम्ही या बाबतीत त्या मुलांना काय मेसेज देऊ इच्छिता की त्यांनी त्यांचा जो परफॉर्मन्स आहे किंवा त्यांचा डाईट चांगला ठेवला पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्या जे फिजिकल टेस्ट असतो किंवा त्यांना त्यांच्या जे ग्राउंड लेवलला ते काय रनिंग करतात त्यांना चांगला परफॉर्मन्स होईल, किंवा त्यांना जे धावताना रनिंग करताना त्यांना बॉडीमधून खूप स्वेटिंग झाल्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स बाहेर जास्त जातात आणि त्याच्यामुळे त्यांना TBLS मसून त्यांचं जास्त वर्क करत धावता त्यांना येत नाही. यासाठी तुम्हाला त्याला आणखी काय माहिती देऊ शकता? ह्याचं माझं मध्यंतरी एक पोलीस भरतीचं पेज पण होतं इन्स्टाला, ज्याला 3-4 लाख फॉलोअर्स आहेत. तर तिथे माझं लाईव्ह लेक्चर पण झालं होतं. ओके. तर तिथे पण मी हेच सांगितलं होतं की ह्याच्यात तुम्हाला सायंटिफिक अप्रोच ठेवण्याचा गरज आहे. सायंटिफिक अप्रोच म्हणजे काय की मी ह्या लोकांना जे अप्रोच सायंटिफिक ठेवतो म्हणतो, म्हणजे कोणते लोक असतात जे सायंटिफिक अप्रोच, जे मांडण्यावर विश्वास ठेवत नाही, जाणण्यावर विश्वास ठेवतात. तर तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की एन्ड्युरन्स वाढवायला काय लागतं, मसल स्ट्रेंथ वाढवायला काय लागतं. बरं, आम्ही प्री वर्कआउट सप्लिमेंट घेतो, त्याचं काय आहे, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, हे जाणून घेतलं पाहिजे पहिले. प्री वर्कआउट हा तुमच्या वेट लिफ्टिंगला एक सपोर्ट मिळू शकतो, पण पोलीस भरतीसाठी त्याचं डिसएडव्हान्टेज काय आहे हे मी सांगतो. कॅफेन 300-400च्या वर असते. कॅफेन इज अ पोटेंट डायुरेटिक. पोटेंट डायुरेटिक म्हणजे ते तुमच्या बॉडीतलं पाणी जास्तीत जास्त युरिन वाटे, घामा वाटे बाहेर काढतं. आता त्याच्यात काय होतं, ज्यावेळी एक्सेस वॉटर जेव्हा तुमच्या बॉडीच्या बाहेर जातात, त्यात मिनरल लॉस तुमचा म्हणजे त्यात मॅग्नेशियम जो इम्पॉर्टंट आहे तुमच्या मसलसाठी, तो झाला, सोडियम झाला, पोटॅशियम झाला, ह्यांचा लॉस मॅक्झिमम होतो आणि त्याच्यामुळे तुमच्या मसल्स वर त्याचे नेगेटिव्ह इफेक्ट होतात. आणि जो तुमचा टिबियालिस मसल जो पेन होतो आणि त्याला शिन स्प्लिंट आपण जे म्हणतो, त्याला बऱ्याच वेळा हे कारण असतं प्री वर्कआउट. आणि प्री वर्कआउटचा दुसरा साईड इफेक्ट म्हणजे रात्री 7:30-8 वाजता मुलं प्रॅक्टिस करतात 6 वाजच्या दरम्यान, आणि त्याच्या जस्ट 10-15 मिनिटं आधी प्री वर्कआउट घेतात. आणि कॅफेनचं मेटाबॉलिझम प्रत्येकाच्यात वेगवेगळ्या पद्धतीने होतं, पण बऱ्यापैकी 3-4 तास तरी तुमच्या बॉडीत कॅफेन असतं. त्यामुळे आणि जरी एक्सक्रीट झाला तर त्याचे आफ्टर इफेक्ट जे असतात, म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला झोप येत नाही, आणि झोप नसेल तर रिकव्हरी कम्प्लीट होत नाही. सकाळी उठून परत तुम्हाला ग्राउंडला जायचंय. रात्री तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस, गोळाफेक, पुलअप, सी केली किंवा जिम केलं, प्री वर्कआउट घेऊन गेलं, मग सकाळी उठून परत तुम्हाला ग्राउंडला जायचंय. ती आणि झोप पूर्ण नसेल तर रिकव्हरी कशी होणार? तुमचा परफॉर्मन्स हा तुमच्या टोटली रिकव्हरीवर आणि डाएटवर अवलंबून आहे. त्या गोष्टींकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. प्री वर्कआउट तुम्हाला, मला नाही वाटत की लॉंग टर्म बेनिफिशियल आहे. एखाद्या दिवशी जर का तुम्ही थकून आला असाल, म्हणजे जिम मध्ये मी तर घेतच नाही, माझे स्टुडंट्स पण घेत नाहीत प्री वर्कआउट. कधीतरी आम्ही ब्लॅक कॉफी घेतो ज्याच्यात कॅफेन आहे थोडंफार,
पण आणि प्री वर्कआउट घ्यायचं जरी असेल तर मी मुलांना सांगतो की लेग्सचा जो इंटेन्स वर्कआउट आहे आणि तुम्ही दिवसभर बाहेर काम करून आलात आणि तुमची इच्छा होत नाही रात्री वर्कआउट करायचं, त्या दिवशी एखाद्या दिवशी प्री वर्कआउट घेतला तर तो सपोर्ट वेगळा आहे. पण एव्हरी डे प्री वर्कआउट घेण्यात काय अर्थ नाहीये. आणि ह्या मुलांनी, भरतीच्या मुलांनी आपले स्ट्रेचिंग, स्पोर्ट स्पेसिफिक ट्रेनिंग, तुमच्या गोळा फेकला काय, कुठला मसल जास्त काम करतोय, पुलअप्सला काय तुम्हाला जास्त गरजेची आहे, उडी मारताना काय गरजेचं आहे, किंवा रनिंग मध्ये, आता रनिंग मध्ये ही मुलं टर्मिन एमपी सारखी चुकीची गोष्टी वापरतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. टर्मिन एमपी मारून मुलं रात्रभर कशी काय झोप लागणार. आणि ऍडिक्शन ती गोष्ट वेगळी, म्हणजे आसमान से यार खजूर पे अटका, तसं काहीतरी होतं, म्हणजे करायचं होतं काहीतरी चांगलं आणि होतंय वाईट. अशी बरीच मुलं ऍडिक्टेड जातात तर भरतीची, टर्मिनच्या नादाला लागून. तर मी त्यांना सांगेन की त्यापेक्षा ऍक्च्युली आपलं माझं स्वतःचं पण एक मेडिसिन आहे ज्याचा सर्वात जास्त यूज होतोय भरतीच्या मुलांमध्ये, कार्डिओलिक म्हणून. आणि त्याचा पाथवे पण मी समजावून सांगितलं लोकांना की कसं तुमचं डायस्टॉलिक डिस्फंक्शनला अवॉइड करून, म्हणजे मिनिमम करून तुम्ही तुमच्या हार्टचा VO2 मॅक्स वाढवू शकता. आणि हार्टची एन्ड्युरन्स मध्ये काय काय गोष्टी येतात, मसल एन्ड्युरन्स आणि तुमचा बॉडीचा म्हणजे हार्टचा एन्ड्युरन्स, म्हणजे VO2 मॅक्स किती चांगला आहे, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि ह्या गोष्टींवर जर का खरंच तुम्हाला काम करायचं असेल तसं ट्रेनिंग आणि कार्डिओलिक सारखं सप्लिमेंट जर का तुम्ही ठेवलं ऑलरेडी, म्हणजे बऱ्याच लोकांनी वापरलंय, तुम्ही स्वतः रिव्ह्यूज वाचू शकता आणि तुम्ही स्वतः वापरलं असेल, तुम्हाला माहितीच आहे. तर अशा गोष्टी ज्या खरंच काम करतात रिअलिस्टिक वे मध्ये, अशा घ्या ना, ज्याचे साईड इफेक्ट नाहीयेत. मी नाही म्हणत प्री वर्कआउटचे साईड इफेक्ट जास्त आहेत, पण ते तुम्हाला बेनिफिशियल नाहीये. लॉंग टर्म बेनिफिशियल प्री वर्कआउट अजिबात नाहीये. म्हणजे भरतीची जी मुलं घेत आहेत त्यांनी थोडाफार स्वतःला, तुम्हाला गुगल करता येतं, कॅफेनचे इफेक्ट्स, डायुरेसिस काय असतं, डायुरेटिक्स कसं काम करतं आणि त्याच्यात तुमचा मिनरल लॉस जे तुमच्या मसलला गरजेचा तो कसा होतो, त्याच्यावर थोडाफार अभ्यास करा. तर तुम्हाला पुरेपूर आज मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज माहिती मिळाली असणार आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, खास करून तर माझ्याकडे आतापर्यंत ज्या मुलांनी आतापर्यंत रिक्वेस्ट पण केली होती दादा की आम्हाला थोडंसं याबद्दल माहिती पाहिजे, तर व्हॉट्सअपला काही मेसेज मला आले होते, पण मी त्यावेळी जास्त काही त्यांना उत्तर देऊ शकलो नाही. कारण की मी विचार केला की चला आज जर आपण एक जे या फील्डचे आणखी एक्सपर्ट्स आहेत किंवा त्यांच्यावर जर आपण हा जो व्हिडिओ बनवतो तर तुम्हाला आणखी जास्तीत जास्त माहिती भेटू शकेल. आणि त्याचबरोबर मित्रांनो, कार्डिओलिक ही अशी एक तुमची म्हणजे तर एक नॅचरल सप्लिमेंट सरांच्या ह्याच्यामधून पहिली गोष्ट म्हणजे मी एकच सांगेन की हा कुठल्या प्रकारचा प्रमोशन व्हिडिओ नाही. ज्या प्रोडक्टची सरांनी जे इन्व्हेन्शन केलंय किंवा तुम्ही रिसर्च करून सरांनी जे बनवलेले आहेत यावरती पर्सनली स्वतः आम्ही यूज केले आहेत आणि ते यूज करून नंतर तुमच्या समोर घेऊन आलो आहे. तर जसा टेस्टराइज झाला, हेपॅटॉलिक आपलं झालं, त्याबरोबर आपलं एक कार्डिओलिक, अशा 3 सप्लिमेंट सरांचे आहेत. प्रत्येकाचं जे काम आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने आहे. आणि ज्या मुलांना खरोखरच पोलीस भरतीमध्ये चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे जर त्यांचा परफॉर्मन्स चांगला करायचा आहे आणि आयुष्यामध्ये पुढे जाऊन त्याला कुठल्याही शरीराची आणि हा जो टाइम आहे त्यांचा रनिंगचा, सो आमच्याकडे सगळा डाटा आहे. 800 मुलांचा डाटा आहे आतापर्यंत. 800 ते 900च्या मध्ये तो आकडा आहे की एका 20 ते 25 दिवसात त्यांचा रनिंगचा टायमिंग 25 सेकंदाने कमी झालेला. खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो ही पण. आणि सर आपल्या चॅनलचं नाव काय, म्हणजे आपण जिथे माहिती प्रोव्हाइड केली आहे पूर्णपणे पोलीस भरती म्हणून पेज आहे, पोलीस भरती मित्र. येस, मी ती लिंक पण तुम्हाला पाठवेन, तुम्ही शेअर करू शकता. मी तुमच्यावर नक्की ती लिंक शेअर करेन आपल्या व्हिडिओच्या ज्यामध्ये, किंवा तो पेजचा फोटो तुमच्यावर शेअर करेन. जी मुलं स्पेशली पोलीस भरतीला घेऊन त्यांचे पॅरेंट्स सुद्धा जे त्यांची काळजी करतात, तर त्यांनी हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्की तुमच्या मुलांना किंवा तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकता. आणि त्याचबरोबर मित्रांनो, सरांचा जो इन्स्टावरती आयडी आहे डॉक्टर प्रशांत मदने म्हणून मसलहॉलिकचा, तुम्ही तिथे त्यांना फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला जे प्रॉपर गायडन्स जे असते व्हिडिओ असतात किंवा त्याच्याबद्दल काय माहिती असते ते सर नेहमी त्यावरती अपडेट्स देत असतात. किंवा त्यांचे प्रोडक्ट बद्दल पण जे ज्याचे रिझल्ट्स आहेत, जे जेन्युइन रिझल्ट्स आहेत, ते तुमच्यासमोर दाखवले जातात, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी शाश्वती होईल आणि तुम्हाला खात्री होईल. आमचा उद्देश मित्रांनो आता सध्या तरी हा एकच आहे की जेणेकरून साईड इफेक्ट पासून कसा लांब ठेवता येईल, हाच आमचा एक विचार आहे. त्यासाठी ही सगळ्या जो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी माहिती आहे ती आम्ही पुरवतो तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, ही होती आजची एक पोलीस भरतीची एक छोटीशी, बोला की तुमच्यासाठी खूप मोठी माहिती अशा प्रकारे घेऊन आलो आहे. तर थँक्यू सर, परत एकदा तुम्ही तुमचा वेळातला वेळ काढून इतका मौल्यवान वेळ आम्हाला देत आहात आणि त्यावर आपल्या या चॅनलवरतून अशा बऱ्याचशा मुलांची मदत होत आहे त्याबद्दल.
तर चला मित्रांनो, भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनल जाता तर मित्रांनो नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा. भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा आणि मस्त राहा.